तर पुण्याचा तहसीलदार सूर्यकांत येवलेची निवड वादात अडकली आहे। कर्णबधीर प्रमाणपत्र घेऊन येवले राज्य सरकारी सेवेमध्ये रुजू झाले। येवले यांनी 2001 मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा दिली। 361 गुण आणि अपंग ज्यामध्ये कर्णबधीर असा कोटा होता, त्यातून ते पास झाले। त्यामुळे त्यांना नागपूर विभागात 2004 साली नायब तहसीलदार पदावरती घेण्यात आलं। मात्र खरंच नायब तहसीलदारपदी रुजू झालेले ते कर्णबधीर आहेत का असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती दिली जाते सूर्यकांत यांच्या संदर्भात? त्यांच्या सोबत काम करणारे काही कर्मचारी यांच्याशी तुमचं बोलणं झालंय का? सूर्यकांत येवले हा व्यक्ती करामती आहे असं दिसतोय। म्हणजे मी तर म्हणेन की तो करामती तहसीलदार आहे आणि त्याची जी कागदपत्र आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पाठवले त्याप्रमाणे येवले हा 2001 सालापर्यंत MPSCची परीक्षा देत होता, पण त्याची काही निवड झाली नाही। 2001 मध्ये येवलेनी राज्य मुख्य परीक्षा दिली। 361 गुण घेऊन अपंग कर्णबधीर असं प्रमाणपत्र घेऊन अपंग कर्णबधीर प्रमाणपत्रातून येवले पास झाले आणि त्यानंतर 2004 मध्ये नागपूरमध्ये नायब तहसीलदारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हा येवले हा किती करामती आहे बघा। ही जी जमीन आहे, जी BSIची जमीन आहे, ती BSIची जमीन ही खाजगी संपत्ती डिक्लेअर करत असताना इतकी अनियमितता या येवलेनी केली आणि एक सरकारी जमीन ही खाजगी आस्थापनाला दिली। आता ह्या येवलेच्या अनेक भानगडी इथं समोर येत आहेत। येवलेनी जसं मी म्हणालो की कर्णबधीर प्रमाणपत्र घेऊन येवले शासकीय सेवेत आले, तसंच आता प्रज्ञा एक सगळ्यात गंभीर बाब, येवलेला 2011 मध्ये उमरेड नागपूर इथं असताना 10,000 रुपयाची लाच घेताना पकडलं होतं आणि त्याच्यावरती दोषारोप पत्र ठेवण्यात आलं। पुढं काही झालं नाही। त्यानंतर हा व्यक्ती गडचिरोलीला हजर झाला नाही। त्यानंतर 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिरोंचा इथं कोतवाल भरती प्रकरणामध्ये त्यांनी 2 ते 2.5 लाख रुपये घेतले होते। नक्षलवाद्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी धमकी दिली आणि येवलेला सांगितलं की आम्ही तुझं बघून घेऊ। त्यानंतर 2016 मध्ये ह्या येवलीची पुणे विभागात बदली झाली। पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून त्यांनी मंत्रालयातनं सेटिंग करून आणली असं विजय कुंभार यांचं मत आहे। माफ करा। 2016 मध्ये इंदापूर तहसीलला हा तहसीलदार म्हणून रुजू झाला। 58 सरकारी कामामध्ये अनियमितता केली, वाळू चोरली, वाळू माफियाबरोबर संगनमत केलं म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं निलंबन केलं 2016ला। 14 वर्षात 7 वेळेला त्याच्यावरती गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण प्रत्येक वेळेला हा सेटिंग लावून बाहेर आला असं दिसतंय। ती सगळी कागदपत्र आपल्या हातात आहेत। आता मूलभूत प्रश्न, ही जी BSIची जमीन आहे जी येवलेनी खाजगी ठरवली, हे ठरवत असताना पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये येवलेला तहसीलदार म्हणून नियुक्ती देत असताना त्याचा हा सगळा भ्रष्ट आधीचा इतिहास कसा कुणाच्या लक्षात नाही आला की हे जाणीवपूर्वक केलं गेलं। कारण ज्या पद्धतीनं त्याने आमेडियाची ही सरकारी जमीन ही आमेडियाला बहाल केली, हे त्याच्या एकूणच आत्तापर्यंतच्या प्रशासकीय कारकिर्दीत दिसतंय की येवलेचा संपूर्ण प्रशासकीय कारभार हा भ्रष्ट आहे। तो लाच घेताना पकडला गेला, जिल्हाधिकाऱ्याने सस्पेंड केलं, नक्षलवाद्यांनी धमकी दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं, येवले हा शासकीय सेवेमध्ये कदाचित खोटं कर्णबधीर प्रमाणपत्र घेऊन आलेला आहे अशी दाट शक्यता आहे। बरं, येवले ज्या काळामध्ये 2001ला MPSC द्वारे शासकीय सेवेमध्ये आला, त्या परीक्षेमध्ये 8 ते 10 लाख रुपये घेऊन सेटिंग करून ती परीक्षा पास झाल्याचं लक्षात आलं आणि हायकोर्टाने त्यावेळेची सगळी नियुक्ती रद्द केलेली होती। अशा ह्या नियुक्तीपासून, अशा कर्णबधीर प्रमाणपत्रापासून येवलेची सगळी गंभीर अशी प्रशासकीय कारकीर्द असताना जी आता NDTVवरती उघड झाली, ह्या येवलेला पुणे तहसीलदार पद दिलं कोणी? कोणाची इच्छा होती की पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराच्या तहसीलदारपदी येवले यावा? पालकमंत्र्याला ते माहिती नव्हतं का? असा प्रश्न आता विजय कुंभार यांनी उपस्थित केला आणि जो व्हॅलिड आहे। प्रज्ञा, अगदी, आणि बहुतेक अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून असतेच। कुठल्याही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती नाही असं होत नाही। मात्र या संदर्भात कसं काय दुर्लक्ष झालं हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।